निशी बाळा, निशी निशी अगं थांब ना. मम्मा सोड. ऐक गं. निशिता. मम्मा सोड, मला नाही सहन होत आहे. अगं आधी ते पोलीस आले, माझ्या युवीला घेऊन गेले. त्या तारिणीने त्यांना सांगितलं की गुलाब ह्या घरात होता. हो. असेल, होता ह्या घरात. ओळखत असेल युवी गुलाबला. पण त्या केदारला न्यूज चॅनलवर ओरडून सगळ्या जगाला सांगायची काय गरज होती की युवराज खांडेकर आणि त्या गुलाबचे काही संबंध आहेत म्हणून. लोकांना आता हेच वाटणार की माझं युवी त्या गुलाबच्या गुन्ह्यात सामीलय. काकू, तुम्हाला तर आता बरं वाटत असेल ना, समाधान वाटत असेल तुमच्या लाडक्या पुतण्याचे हे पराक्रम बघून. नाही ग, त्या बापूरावांनी डाव साधला. बापूराव फक्त निमित्त आहे. ज्याला जे करायचं होतं त्याने तेच केलंय. करेक्ट. तो बापूराव बुलेटिन मध्ये घुसला आणि केदारने त्याचा चांगलाच ऍडव्हान्टेज घेतला. शाब, केदारला हेच हवं होतं की माझा युवी अडकावा. तो कधीच सुटू नये. त्याच्या डोळ्यात खूपत होता ना. युवी चांगलं काम करत होता ना MNN मध्ये. कौशिकीताई कौतुक करत होत्या ना त्याचं. म्हणून त्या केदारने ना हा सगळा डाव रचलाय. त्यांना लाग डाव रचू दे ग, पण आपण मागे हटायचं नाही. मी आहे ना बाळा. तू असून काय होणार आहे? काय करणार आहेस तू? तू काय जाऊन सांगणार आहेस लोकांना की माझा जावई असा नाहीये, त्याने असं काही केलेलं नाहीये? तू घराघरात जाऊन पॅम्पलेट वाटणार आहेस, समजावणार आहेस त्यांना? तुला कळतंय का? या केदारमुळे आहे ना माझं युवराज लोकांना गुन्हेगार वाटणार आहे. त्याला आता बेलही नाही मिळणार. असं नको बोलू ग निशी. मग काय करू? काय करू मी आता? आता लोकांना हेच वाटणार आहे की युवराज गुन्हेगार आहे. त्याचे आणि त्या गुलाबचे संबंध आहेत. निशी काम डाऊन, असं काही होणार नाही. ओके, असं नाही होणार बाळा काही. अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? कौशिकी ताई आणि दया पप्पा काहीच ऍक्शन घेत नाहीयेत, कारण त्यांना ते दोघं जवळचे वाटतात, आम्ही नाही. अगं युवराज जेल मध्ये, त्याचा त्रास त्या दोघांनाही होत असणार ना. असं वाटलं नाही. त्यांनी काहीतरी हालचाल केली असती ना, नाहीतर. अहो हालचाल कसली रेखाताई? हे जे बुलेटिन होतं ते त्याचसाठी होतं ना. अहो पण त्याचा काय उपयोग झाला? बघताय ना केदारने काय करून ठेवलंय ते. हा, मी कौशिकीताईंना निक्षून सांगत होते त्या केदारला ही जबाबदारी देऊ नका, पण नाही ऐकलं. त्यांना जे करायचं होतं ना तेच केलं त्यांनी. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण तुम्हा सगळ्यांना ना आधीच कळायला हवं होतं हे कोण आपलंय कोण परकय. निशी आणि जावई बापू सगळ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी किती काय काय करत होते, पण त्यांचे प्रयत्न कुणाला दिसलेच नाही. त्या कौशिकीला आहे ना काही फरक पडत नाही. तिला कितीही सांगितलं ना तरी ती स्वतःच खरं करणार. आणि आम्ही इतके दिवस सांगून थकलो, तुमचं काय ऐकणार आहे ती? ताई 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 करून ना त्या केदारने कौशिकी ताईच्या डोळ्यावर झापडं घातली. ताई काही करणार नाही आणि दया पप्पाही काही करणार नाहीयेत. अगं पण केदार आल्यावर आपल्याला काय ते कळेल ना. काही वेगळं होणार नाहीये. तो येणार, कौशिकी ताईंना आणि दया पप्पांना सॉरी सॉरी असं बोलणार. मग कौशिकी ताई आणि दया पप्पा त्याच्या बाजूने बोलायला लागणार. झालं. माझ्या युवराजची कुणालाही काळजी नाहीये. कुणालाही माझ्या युवी बद्दल काहीही वाटत नाहीये. त्याच्यासाठी कुणी काही प्रयत्नच करत नाहीये की तो सुटावा म्हणून. माझा युवी लॉकअपमध्ये झडकणार आहे. तो नाही येणार कधी बाहेर. मी एकटी निशू, असं काही होणार नाहीये बाळा. युवी आता लॉकअपमध्ये अडकणार आहे. मी एकटी काय नाही निशू, निशू असं काही नाही होणार आहे बाळा. काही नाही. कोणी यायचं नाहीये जवळ. कोणी माझ्या जवळ नाही यायचं. मला कोणी नकोय. कोणी नकोय. हो निशी. निशी, निशी बाळा, हे बघ शांत. अगं, ऐक ना. अगं, बाहेर जा. मला कोणी नकोय. अगं, बाहेर जा. ऐक ना, तुम्ही सगळे बाहेर. निशी, ऐकून घे. निशी, तुम्ही सांगते. लागेल. वागू नको. आम्ही राणी. तुमच्यामुळे वेळ लागलाय मला. निशू, ठेव ना. लागेल असं काही करू नको. मी भाऊजी आणि कौशिकीला बोलवणार ते. खबरदार. खबरदार जर कोणी त्यांना बोलवलं तर. नाही बोलू. त्यांच्यामुळेच झालंय सगळं. मी स्वतःला संपवणार. निशू, ऐक हे बघ. तू हे करून काय होणार आहे? सांग ना, तू हे करून काय होणार आहे? आपण करू काहीतरी. प्लीज प्लीज हे नको करू. थांब ना, शांत. माझ्या युवीला अडकवलं ना. अडकवलं ना माझ्या युवीला. आता तुम्ही सगळे अडकणार. तुम्ही सगळे खांडेकर एकत्र अडकणार आणि एकत्र तुरुंगात जाणार. निश्चित. आणि काकू, तेव्हा तुमच्या केदारला नक्की सांगा ही न्यूज करा आणि बेबेदेतला दाखव म्हणून. निशू, लागेल का हे बघ. निशी प्लीज प्लीज प्लीज. हे बघ, हे करू काही कोणाला फरक पडणार नाही. तुझ्या जीवाचा खेळ होईल बाळा.
निशिता आपण काहीतरी करू ना. युवी काय कायमचं जेलमध्ये नाही राहणार आहे. तो येईल ना घरी परत. आपण काहीतरी करू नाही प्लीज. येणार. निशी अगं तो माझा युवी परत नाही येणार आहे. निशी तुम्ही कोणीच त्याच्यासाठी प्रयत्न नाही करत आहात. कुणीच मनापासून काही करत नाहीये. माझा युवी कसा येणार बाहेर? तो नाही येणार आहे. नाही तो. आणि मी माझ्या युवी शिवाय नाही जगू शकत. मला मी युवी नाही तर मी मेलेलंच बरं. मी मेलेलंच बरं आहे. मार एक त्याची मार. अहो, मरायचंय ना तुला? हा हात चाकतोय ना? हातावर नको फिरवू, गळ्यावर फिरव. अहो शांत व्हा रेखाताई. अहो कशी जातो? घे ना, मर ना. जिवंतपणी माझ्या मुलीला तडफडताना बघतीये मी. हे असं जगण्यापेक्षा ना मेलेली बरी ती. आणि तू ग तारिणी सारखी स्वार्थी झालीस. हा हे सगळं सहन होत नाहीये म्हणून स्वतःचा जीव संपवणार तू. हा आणि तू मेल्यावर तुझ्या आईचं आणि घरच्यांचं काय होणार आहे याचा विचार नाही केलास. हा याचा नाही विचार आला. युवराजराव घरी परत आल्यावर मला विचारतील माझी बायको कुठे आहे, निशी कुठे आहे. काय सांगायचं मी त्यांना? हा तुम्ही जेलमध्ये होतात म्हणून तिने आत्महत्या केली हे सांगू? हे सगळं व्हायला हवंय का? मग मर ना. निशी मम्मा चल. मम्मा चल. काय परिस्थिती करून घेतली ग निशीने. आता तिला कसं समजवायचं? त्या केदारवर जर असाच विश्वास ठेवला ना तर एक दिवस आपण सगळे खांडेकरांना बर्बाद होऊ. निशा काय लागतोय फोन? नॉट रिचेबल येतोय. एमिनेंटच्या ऑफिसमध्ये कॉल करूयात का? नाही तसं केलं तर आणखीन जास्त गडबड होईल. बस आय नो केडी सर आता खूप डिस्टर्ब असणार आहेत. हो एकीकडे गुन्हेगार, दुसरीकडे कुटुंब आणि तिसरीकडे ही जामखंडेसारखी संधी साधू माणसं. बापूरावांच्या शहाणपणामुळे ना ही सगळी सिच्युएशन मेसअप झाली. वो साला जामखंडे उसे क्या जरूरत थी ये सब करने की? अरे कुत्र्याला दगड मारला ना एक तर ते पळतं नाही तर चावतं. हा जामखंडी आहे ना दुसऱ्या कॅटेगरीतला कुत्रा आहे. करेक्ट. हो पण मला आता टेन्शन आलंय. एकतर केडी सर माहिती आहेत ना किती इमोशनल आहेत ते. कौशिकी त्यांनी आणि बाबांनी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. एकतर आधीच एका गुन्हेगाराची बाजू घ्यायची म्हणून तो खूप जास्त टेन्शनमध्ये होता. धर्मसंकट आलं होतं त्याच्यावर. त्यांनी ना ही परिस्थिती एकदम व्यवस्थित सांभाळली असती. युवराजची बाजू न घेता घरच्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घेतली असती. पण हा जामखंडे. पण आता केडी सर सुद्धा टेन्शन मध्ये असतील. नाही मेन टेन्शन हे आहे की केडी सरांच्या घरच्यांना वाटेल की त्यांनी मुद्दाम केलंय. एक्झॅक्टली. मला असं वाटतंय की घरात आता सगळेजण त्याच्यावर खूप चिडले असतील. मी आता त्याच्या सोबत असायला पाहिजे. मी निघते. कळवत राहा. हो.